हो भाई साहब, थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. काय वाटतं एक नंबर. हे पहिल्यांदा बघितलं कार्यक्रम सुरू झालाय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग एकदम खास वाला आहे, कारण की आपण चाललोय गावाला आणि ते पण शिमग्यासाठी. तर आता आपण फोर व्हीलर मध्ये तुम्ही बघत असाल आपली चांडाळ चौकटी आहे. तर आपण चाललोय आपल्या प्रिन्सेस दादाच्या गावी. प्रिन्सच्या गावी चाललोय, तर मुरडवला, रत्नागिरीला. तर आता आपण जाऊया इथून कारने. हा, भाव आपला चांगली चालवत आहे गाडी, चांगली चालवत गाडी आपलीच आहे. काकाडी बोलत गाडी आपलीच आहे, काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जशी पाहिजे तशी चालवा, तुमची समजून चालवा. तर आता व्ह्यूची आम्ही सगळं काढलंय, काय टेन्शन नाही. तर आता आपण जाऊया मस्त एकदम गावाला. सकाळी मी तुम्हाला भेटतोच एका खास व्यक्ती बरोबर. तोपर्यंत चला बाय. नवनिर्माण घडवूया मनसे, महाराष्ट्राची घडवूया मनसे. तर शुभ सकाळ मंडळी. आता आपण फायनली आपल्या प्रिन्स दादाच्या गावी पोचलो आहे. आता सकाळी उठून जरा मोठी गोष्ट करायला जात आहे, ती म्हणजे आता आपण आंघोळीसाठी नदीवर जातोय. भाऊला आहे नदी आपली एकदम मोठी वगैरे आहे. तर बघूया आता तेवढी मोठी नदी आहे, ते आपल्याला पोहताच येत नाही, ती पहिली मोठी गोष्ट आहे. आता आपण फक्त कमरेपर्यंतच्या पाण्यात जाऊन आंघोळ वगैरे करूया आणि मस्त मजा करूया. गावी एकदम वातावरण थंड आहे, मुंबईपेक्षा तरी खूपच चांगलं आहे. तर आता आपण जाऊया आंघोळीसाठी जरा. हिसाब भरपूर जंगलातून जायचंय. हो हो हो. आणि आपला भाऊ होता पण वाचला. तर बघूया नदी कशी आहे ती एकदम. हो भाई साहब, थांबा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आणि नदीचा व्ह्यू बघा, सुंदर सुंदर अशी नदी एकदम. प्रीती गावडे, तुमच्यापेक्षा भरपूर मोठी नदी आहे, भरपूर. ह्याला बोलतात नदी, तुमच्या इथे नदी नाही, ते वाढ वाटतंय, पण ही खरी नदी आहे. मस्त आहे. चला आता जाऊया मस्त आंघोळीला. आता उडी येतोय. तर बाई फायनली आम्ही पाण्यात आलं. म्हणजे पाणी एवढं तरी थंड नाही, चांगलं आहे. म्हणजे आंघोळ करू शकतो असं वाटतंय. आम्हाला सांगितलंय 15-20 मिनिटात या. 8 वाजता पालख्याला 8 व्हायला लागणार आहे आणि वाजत 7:30. पाण्याची हाईट खाली पूर्ण आहे. नाही इकडे आम्ही एवढेच आहे दोघं. हे दोघे भाव काय ते पोहतील वितील, आपल्याला नाही. आपल्याला स्विमिंग जॉईन करायला लागेल. शेरे पंजाब लगेच जॉईन करायचं. लवकरच जॉईन करूया. चला आम्ही आता मजा करतो जरा मस्तपैकी आणि तुम्हाला पूर्ण सगळा व्ह्यू आधी दाखवतो. चला. वाफा बघा काय त्या कडकवाल्या. अरे बाप वाटतंय, बघ ना काय वाटतंय एक नंबर. हे पहिल्यांदा बघितलं मी, फक्त ह्याच्या आधी मोबाईल व्हिडिओवरच बघितलेला. मी आहे ना, मी तू काय बोला, हे पाण्यावरचं वाफ आहे मी बघितलंय. कुठं माहिती आहे, ते गावड्यांची नदी आहे ना, त्याच्यावरती गावड्यांनो नदी बघा काय भारी आहे. होय होय. अरे भरपूर मग दूरच होता जी नदी आहे ना पाणी तुमच्या गावी, भारी आहे. बाष्पीभवन झालं सगळं पाण्याचं. पण ही नदी भारी आहे. गावड्यांनो अशी नदी करा तुमच्या इकडे. हा काय केवढी मोठी आहे बघा, एवढी पसरली आहे, एवढी पसरली आहे.
आणि तुमच्याकडे पाय बुडवले की नदी संपता. तर तशी नको, पण मस्त. तर मंडळी, मी तुम्हाला सांगितलेलं एक खास व्यक्तीची भेट करून देतो आणि ती व्यक्ती आपल्यासाठी खूप खास आहे आणि आपण त्यांच्याच घरी आलोय. ती म्हणजे आपली माऊली. तर आपण आज सौरभच्या गावी आलोय शिमग्यासाठी. तर त्यांच्याकडे पालखी वगैरे दे. तर आता माऊली सांगतील आपल्याला पालखीबद्दल काहीतरी. तर सांगा. नमस्कार, माझं नाव दीप्ती आदटराव यस. आणि आमच्या गावचं नाव मुरडो. मुरडाव. असं संगमेश्वर तालुक्यातील मुरडो गावी आम्ही राहतो असं. आणि पालखी सोहळा अतिशय म्हणजे लक्षणीय असतो, बघण्यासारखं असतं फार. आणि 8 दिवस फुल धमाल धमाल एकदम, असते हा. असते. रंगपंचमीच्या म्हणजे मुंबईतल्या रंगपंचमीच्या दिवशी इथे होम लागतो सानेवर. तिथे सानेवर पालखी हे केली जाते, नाचवली जाते आणि वरती एक मेणेवाडी आहे तिथे जाते. दुसऱ्या दिवशी मानाचा देव म्हणून आमच्या मोठ्या घरामध्ये ती पालखी येते. तिथे पूर्ण गाव जेवायला असतो, तिथे पालखी नाचवली जाते आणि मग नंतर परत सानेवर जाते. आमच्या गावचं एक वैशिष्ट्य म्हणजे पालखी सगळ्यांच्या घरी जाते, पण वस्तीला कोणाकडे राहत नाही. असं म्हणजे कितीही वाजले तरी सानेवरच जाणार ती पालखी. आणि मग तिथे सगळीजण म्हणजे तिचं हे करतात. म्हणजे हा शिमग्याचा उत्सव 2 ते 3 दिवस चाललेला असतो. चालतो म्हणजे आठवडाभर म्हणा, शिपणं होईपर्यंत. म्हणजे अच्छा. शिपणं म्हणजे समारोह असतो, म्हणजे ओके. निरोप दिल्यासारखं असं असतं तिथे. म्हणून तर- आता आमची आतुरता आहे, पालखी आमच्याकडे येणार आहे हा. असं. म्हणजे दरवेळी आम्ही देवीच्या भेटीला जातो आणि ह्या दिवसात देवी आमच्या भेटीला येते. तर प्रत्येकाच्या घरात वगैरे मस्त देवीची पालखी देवीची फिरत पालखी असते. फिरत तर आपल्या ओट्या वगैरे असतात त्या भरायच्या भरायच्या असतात. असतात. तर आता आपण जाऊया पालखी आणायला आणि मग नंतर घरात आपल्याला पालखी घेऊन यायची आहे. तर ती सगळी तुम्ही प्रोसेस जी काय आहे ती आमच्या व्हिडिओमध्ये बघाल. तर चला आता आपण जाऊया आता पालखी हो, आणायला. नक्की. चला. तर मंडळी, आता आपण मस्त फ्रेश वगैरे झालं, आंघोळी वगैरे झाली, नाश्ता वगैरे करून आता आपण चाललोय पालखी आणायला मंदिरामध्ये. तर जाऊया मंदिरात पालखी घेऊन. आता आपल्या सौरभच्या घरी दुसरी जाते आणि पहिली एका घरी जाते, म्हणजे त्यांचं जे मोठं घर आहे तिकडे जाते आणि त्याच्यानंतर सौरभच्या घरी आहे. तर आता आपण जाऊया, पालखी घेऊया आणि दर्शन करूया. चला.
तर आता पालखी या घरात गेली आहे. आता या अंगणात पालखी नाचवली जाईल. तर हा आता इथे शेणाचा लेप केला आहे. तर इथे नारळ आहे. तर तो पालखी नाचवता नाचवता नारळ काढला जातो. अशी प्रथा आहे. तर ती आता आपण बघूया. तर आता पालखी नाचवायचा कार्यक्रम सुरू झाला आहे.